काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याविरोधात शिवसेना शिंदे गट व भाजपच्या नेत्यांकडून खालच्या भाषेत टीका करण्यात येत आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती, तर भाजपचे अनिल बोंडे व तरविंद सिंह मारवा यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली। याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत। आज कोल्हापुरातील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वाचाळवीरांचा जाहीर निषेध म्हणत निदर्शने करण्यात आली। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर लवकरात लवकर या वाचाळवीरांना अटक करावी, अन्यथा हे सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे समजले जाईल, असं काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले। सन्माननीय राहुल गांधीजी हे जे काय बोलले त्या या वाचाळवीरांना त्यांचं म्हणणंच समजलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणे आणि आपल्या नेत्यांची लाळघोटेपणा करणे हा ह्या वाचाळवीरांचा धंदा आहे। अशा ह्या गायकवाड बोंडेंना या ठिकाणी अटक झाली पाहिजे, ही आमची काँग्रेस पक्षाची पहिली मागणी आहे। आम्ही आमचे विचार, आमची संस्कृती सोडून कुठलेही आंदोलन करत नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतोय। या देशामध्ये लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा या ठिकाणी अधिकार आहे, पण तो अधिकार वापरत असताना बेताल वक्तव्य आणि आपल्या नेत्यांची खुशमस्करी करण्यासाठी हे घाणेरड्या पद्धतीचं या ठिकाणी आज वक्तव्य या बोंडे आणि गायकवाडांनी केलेली आहे। यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे, अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं उग्र आंदोलन करू आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। त्यांना अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करणार। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय, पण ह्याचा अर्थ तुम्ही आम्हाला भ्याड समजू नका। त्यामुळं या दोन्ही वाचाळवीरांना लवकरात लवकर या सरकारनं अटक करावी, अन्यथा असं समजण्यात येईल की हे सरकारच याच्या पाठीमागे आहे आणि या सरकारच्या सांगण्यावरून जे असे काहीतरी बेताल वक्तव्य करतात अशा पद्धतीचं, आणि याला जे उत्तर जे आहे ती जनता 2024च्या विधानसभेमध्ये 100% दिल्याशिवाय राहणार नाही आणि या वाचाळवीरांना जशाच तसं उत्तर ही जनता देईल। तर राहुल गांधींचं वक्तव्य समजण्याची पात्रता विरोधकांकडे नाही, राज्यातील मतदार विरोधकांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल, असं वक्तव्य काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सरलाताई पाटील यांनी केलं। राहुल गांधींनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य समजण्याची पात्रता त्यांच्यामध्ये नाही आहे, पण सामान्य मतदारांना ते कळलेलं आहे। त्यामुळे ह्यांच्या ह्या असल्या आंदोलनांचा आणि असल्या भपकेगिरीचा काहीही परिणाम होणार नाही। लोक ह्यांच्या एवढी अडाणी नाही आहेत, ह्यांनी इंग्रजीचे क्लास लावावेत आणि राहुल गांधींचं भाषण नीटपणे ऐकावं, म्हणजे त्यांची भूमिका समजेल। आणि हे जे वक्तव्य करत आहेत बेतालपणे, तालिबानी राज्य आणायचं आहे का ह्यांना भारतामध्ये? ह्यांचे नेते कसे काय गप्प बसलेत का त्यांनाही तेच हवं आहे? ह्यातून भारतीय जनता पक्षाची संस्कृती कळत आहे, जी अतिशय घातक आहे या देशाला। हे समजून घेऊन इथला मतदार नक्कीच यांना यांची जागा दाखवेल असं मला सांगायचं आहे। यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, काँग्रेसचे पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्षा सरलाताई पाटील यांच्यासह काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व कार्यकर्ते उपस्थित होते।